नुकताच मन येड्यागत झाला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहे या सिनेमाची संपूर्ण टीम। तुम्हा सगळ्यांचं झी 24 तासमध्ये सगळ्यात आधी खूप खूप स्वागत। थँक्यू। कसे आहात सगळे? मस्त खूप मस्त, खूप छान, येड्यागत। सो आनंदी, नुकताच सिनेमा रिलीज झालाय, सगळीकडून खूप छान प्रतिसाद मिळतोय। सगळ्यात आधी हाच प्रश्न की घरच्यांच्या कशा प्रतिक्रिया येतात, काय म्हणतात ते सिनेमा पाहून? खूप छान, ॲक्च्युली खूप खुश आहेत सगळे आणि सगळ्यांनी खूप वाट बघितली आहे दिवसाची आणि फायनली तो दिवस आला आणि मी खूप खुश आहोत आणि रिस्पॉन्स पण खूप छान मिळतोय। सो लेट्स होप की पुढे पण अशाच गोष्टी अजून चांगल्या घडत जातील। अभिनयची काय प्रतिक्रिया होती तुझा अभिनय बघून? तो माझा सगळ्यात फेवरेट आणि टफेस्ट क्रिटिक आहे माझ्यासाठी, त्यामुळे त्याने जे काही सांगितले आता ते पुढे डोक्यात ठेवून आणि ही इज व्हेरी हॅपी। त्याने खूप चांगलं म्हणजे त्याच्या एक्सपिरियन्सनुसार त्याने बरंच काही मला चांगलं बोललं आहे। सो आता बघूया। तो ट्रेलरच्याच वेळी वाटतं तुला म्हणाला होता की तू त्याला विचारलं होतंस की मला तुझ्याकडनं खूप शिकता येतं, तू मला शिकवत जा वगैरे, राईट? तो मला बोललेला की तू मला शिकवत जा। अच्छा, म्हणजे आमची अशीच काहीतरी भंकस चाललेली असते। पण हां, म्हणजे आम्ही दोघांनी स्टेज केलंय किंवा थोडंफार कमर्शियल थिएटरमध्ये मे बी मला थोडं एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने तो कदाचित बोलत असेल होपफुली। बाकी आम्ही दोघंच एकमेकांना शिकवत जाणार आहोत, हे आम्हाला काय याची आम्हाला खात्री आहे। तुझ्याकडे येते पुढे आणि तुझा हा सिनेमा आहे, हा तिसरा सिनेमा आहे तुझा, पण एक वेगळा प्रवास आहे तुझा, झी सोबतचं एक वेगळं नातं आहे, ते जाणून घ्यायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना। नक्कीच मला खूप छान पण वाटेल याबद्दल सांगायला, अभिमान पण वाटेल की आज झी 24 तासच्या प्लॅटफॉर्मवर येऊन मी हे बोलते आहे। सो माझी जर्नी चालू होती डान्समधून आणि झी युवाचा अप्सरा आली म्हणून हा कार्यक्रम मी केला होता, डान्स रियालिटी शो, आणि त्याची मी फायनलिस्ट होते। आणि इनफॅक्ट माझा जो पहिला चित्रपट होता म्हणजेच आटपडी नाईट्स, त्याच्यामध्ये सेकंड लीडला मी होते आणि ते पण झीनेच, त्याच्यावर झी गौरव पुरस्कार भरपूर मिळाले त्या चित्रपटाला। तर आणि आज परत माझ्या मूवीच्या प्रमोशनसाठी, स्पेशली ही मूवी माझी तिसरी मूवी आहे आणि इथे माझा एक स्क्रीन टाईम खूप जास्त आहे। म्हणजे ह्याच्या आधी मी जेवढेही पात्र केले तर ते खूप छोटं मला स्क्रीनवर प्रेझेंट करता येत होतं, पण ह्यावेळेस मी लेंथवाईज जास्त दिसते आणि महत्त्वाचं कॅरेक्टर परफॉर्म करते आणि मनीषा ह्या कॅरेक्टरला मी परफॉर्म करते ह्या मूवीमध्ये। खूप मजेशीर कॅरेक्टर आहे। राहिली गोष्ट की मी डान्समधून इथे कशी आले, तर आधीपासून मला अभिनयाची खूप ओढ होती। तर जेव्हा मी अप्सरा आली पण केलं तर मला वाटतं आमचं मूवीचं जे शूट झालं होतं ते अप्सरा आलीच्या आधी झालं होतं आणि त्याच्यानंतर मग मी रियालिटी शोमध्ये आले आणि आज आफ्टर 5 years द मूवी इज रिलीजिंग, सो आय एम रिअली सो मच एक्सायटेड फॉर दॅट। सो सरांकडे येते आणि मन येड्यागत झालं या सिनेमात, म्हणजे दोन खरं तर फ्रेश चेहरे दिसतात आम्हाला, तर ह्या दोघांची निवड करावी असं का वाटलं त्या रोलसाठी? मुळात त्याचं मोटिव्हच असं होतं की खूप फ्रेश चेहरे, जसं तुम्ही म्हणलात तसेच असले पाहिजेत प्रत्येक कॅरेक्टरसाठी। यश नावाचं कॅरेक्टर आहे, त्यासाठी सुमेध मुदगलकर, पूजा जे स्वानंदीचं कॅरेक्टर आहे, मनीषा हे श्वेताचं कॅरेक्टर आहे आणि आणखीनही 3 यंग मुलं आहेत, 2 कोल्हापूरचे आहेत आणि 1 पुण्यातला ॲक्टर आहे। प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बद्दी आणि आनंद बुरट हे 3 खूप टॅलेंटेड कमालीचे ॲक्टर्स आहेत, जे रिलीवर पण आहेत या फिल्ममधले। आणि खरं तर मन येड्यागत झालं हे स्क्रिप्ट माझ्याकडे लिहून रेडी होऊन माझ्याकडे आलं होतं, त्यावेळेस माझी ईमेल फिमेल नावाची फिल्मचं शूटिंग चालू होतं आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं ना तेव्हा यांची माझ्याबरोबर एक मीटिंग करण्यात आली। ऑलरेडी त्यांनी सॉर्टिंग केलं होतं कास्टिंगच्यासाठीचं। प्रियाताईंमुळे माझी ऑलरेडी ओळख ह्या सगळ्यांबरोबर झाली होती आणि म्हणजे विशेषतः स्वानंदीबद्दल मी ऐकलं होतं, पण जेव्हा मी भेटलो होतो सगळ्यांना लुक टेस्टसाठी आणि वाचनासाठी स्क्रिप्टच्या, तेव्हा हे सगळे खूप योग्य कास्टिंग होतील असं वाटलं होतं आणि विशेषतः स्वानंदीच्या बाबतीत की स्वानंदी त्या कास्टिंगसाठी खूप ॲप्ट आहे हे आता दिसतंय आणि ते वर्क झालं आहे खूप चांगल्या पद्धतीनं। आणि मला काळजी नव्हती स्वानंदीबद्दल की ती कशी करेल किंवा काय करेल, याचं कारण एक कळतं, माणूस एक 5-10 मिनटं बोलल्यानंतर समजतं ना की हिची जाण काय किंवा काय। सो खूप भारी वाटलं मला काम करताना सगळ्यांबरोबर, सुमेधबरोबर, स्वानंदीबरोबर आणि या सगळ्या यंगस्टर्सबरोबर। आणि खूप गोड लव्ह स्टोरी आहे, वेगळी आहे, हळवी आहे, ती पडद्यावर बघायलाच खरं मजा वाटेल, पण मजा आली आहे सगळं करताना। थँक्यू। स्वानंदी, तुला विचारते आणि हा प्रश्न मला तुला पण विचारायचा आहे।
की तुमच्या आयुष्यातले खरे क्रश कोण होते किंवा कोण आहेत? कारण या सिनेमात आम्ही असं थोडं लव्ह स्टोरी बघतोय, तर असं क्रश म्हणून ऑल टाईम फेवरेट माझा शाहरुख खानच होता. पहिला क्रश म्हणजे मी त्याची पहिली फिल्म त्याची मी मूवी थिएटरमध्ये बघितलेली मला आठवते आणि ती फर्स्ट मेहुनाच होती. त्यामुळे माझा ऑल टाईम क्रश हा शाहरुख खानच असणार आहे. तो कितीही 80-90 वर्ष झाला तरी चालेल, पण माझा क्रश शाहरुख खानच असणार आहे. कारण ऑब्व्हियसली इज द किंग ऑफ रोमॅन्स अँड ही इज किंग ऑफ हार्ट्स. सो या आता नुकतातच रिसेंटवाला क्रश म्हणतं तर ते तुम्हाला मूवी वगैरे सगळं बघून तुम्हाला काही गोष्टी कळणार आहेत. तर तिथे पण एक वेगळा ट्रायंगल आहे क्रश या शब्दाच्या बाबतीत आणि काय होणार आहे तिकडे. पण रिअल लाईफमध्ये जर विचारायला गेलं की मला काय कोणता पर्सन आवडतो ॲज अ क्रश म्हणून, तर आय थिंक शाहिद कपूर. त्याचा इश्क विश्क हा मूवी जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा सगळे लोक त्याच्या मुली तर म्हणजे वेड्याच होते त्याला बघायला. तो एवढा छान दिसायला, ज्या पद्धतीने तो स्वतःला कॅरी करत होता. आणि आजही जेव्हाही मी ती मूवी बघते तर मला डेफिनेटली असं वाटतं की आय विश की असं कोणता तरी चॉकलेट बॉय लाईफमध्ये यावा आणि त्याच्यासोबत पण तशाच येईल लवकरच येईल. बरं, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. थोडासा पर्सनल प्रश्न आहे, म्हणजे थोडा वेगळा प्रश्न आहे. तुझा सगळ्यात आवडता चित्रपट कोणता होता लक्ष्मीकांत सरांचा? अफलातून आणि एक फुलचारा आणि आय मीन अशी बनवा बनवी आणि एक होता विरुषक इज लाईक पेटंट. बट माझ्यासाठी शेम टू शेम आणि अफलातून हे दोन असे फिल्म्स आहेत जे फार अंडररेटेड आहेत, पण ते मला खूप आवडतात. खरं तर लक्ष्मीकांत बेर्डे सर जेव्हा ज्यांचं निधन झालं तेव्हा तू खूप लहान होतीस, ते तुला ते अनुभवता नाही आले फारसे. तुला ते चित्रपटातूनच कळाले असतील किंवा त्यांच्याबद्दल ऐकून माहिती असतील. करेक्ट. सो ते तू त्यांना कसं अनुभवलंस आणि ते तुला कसे कळत गेले? खरं तर माझ्यासाठी माझ्या वडिलांबद्दल मला आज जेवढे पण इंडस्ट्रीतल्या लोकांना मी भेटते त्या सगळ्यांच्या मनात लक्ष्मीकांत बेर्डे जिवंत आहेत आणि त्यासाठी ते माझ्यासाठी जिवंत आहेत. कारण मी जेव्हा पण कोणालाही भेटते, किती सिनियर ॲक्टर्स होता, मी फर्स्ट फिल्म फॉर इन्स्टन्स मी फर्स्ट फिल्म केली अमोल परचुरे आणि उषा नाडकर्णी सोबत. तर तेव्हा त्यांच्याकडे एक वेगळे किस्से होते वडिलांसोबतचे. सो मला कोण ना कोणतरी जेव्हा पण आयुष्यात भेटत गेलं त्याने नेहमी काही ना काहीतरी पप्पांबद्दल मला सांगत गेले आणि आय हॅव लिव्ड ही लिव्ज इन एव्हरीवन्स मेमरीज नाव. आणि त्यामुळे म्हणजे लहानपणी आपल्याला माहीत नव्हतं ना की लक्ष्मीकांत बेर्डे कोण आहेत, त्यांचा दर्जा माहीत नव्हता काय आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये. आणि आम्ही एकतर वी वर व्हेरी आयसोलेटेड मराठी इंडस्ट्रीमधनं. आम्ही 7 वर्ष हॉस्टेलला होतो, पण तेव्हा हॉस्टेलमध्ये असताना आम्हाला थोडंफार जाणवायचं की अरे बापरे एवढं का लोक हे करतायत. तेव्हा कळायचं नाही, पण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांचे पिक्चर बघायला लागलो किंवा आम्ही त्यांचं काम बघायला लागलो तेव्हा आम्ही सुद्धा त्यांचे फॅन होत गेलो. कारण लहानपणी माहीत नाही ना, मी असे फार काही बघितलं नव्हतं. एखाद वेळा मला आठवतं पछाडलेल्याच्या सेटवरती किंवा असं कधीतरी मी गेले असेल, पण तो स्टारडम मला ते गेल्यानंतर कळलं त्यांचं जे काय होतं ते आणि जे आहे. तर येस, तू आत्ताच म्हणालीस की बऱ्याच जणांनी मला किस्से सांगितले आणि त्यातून ते मला समजत गेले. मग असा एखादा किस्सा तुला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल ज्याबद्दल तुला कोणीतरी सांगितलं आणि तो तुलाही खूप भावलाय? असे बरेच आहेत, म्हणजे मी तुला सांगते ना, मला एवढे किस्से सांगितले जातात. मी तुला आता असं बोलायला गेलं तर माझ्याकडे 100-1000 किस्से असतील. बट असा एक किस्सा माझे काका आणि म्हणजे माझे फॅमिलीवालेच मला खूप सांगतात पप्पांचे लहानपणीचे किस्से की ते कसे खेळकर होते. आणि मला आठवतं की आम्ही जेव्हा गिरगावात राहायचो तर गिरगावात म्हणजे आम्ही नाही, माझे वडील जेव्हा ते लहानपणी तिथे राहायचे तर तिथे त्यांना 2 बहिणी होत्या आणि तिथे 2 बहिणी आणि त्यांचे अजून चुलत बहिणी तर एकाच घरात ते लोक राहायचे. आणि ना तेव्हा जुनं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तिथे उंदरं खूप व्हायची. तर उगाच पप्पा असं रात्री कोणी झोपलं असेल ना तर उगाच सगळ्यांना पायाला असे ना असं असं करायचे आणि मग सगळ्यांना झोपेत उठवायचं. आणि एकतर त्या घरात 20-25 लोक ग आणि सगळे रात्रीचे झोपलेत म्हटल्यानंतर एक जर कोणी किंचाळलं तर काय होणार आहे. आणि मग नंतर कोणी असं बॅल्कनीत उभं राहिलं ना की बॅल्कनीचे हळूच यायचे खाली आणि परत पायाला असं असं करून जायचे आणि पडायचे. त्यामुळे ते खूप मस्तीखोर होते ते. आणि असे बरेच किस्से आहेत आणि ते तुम्हाला मला वाटतं लवकरच मला तुम्हाला सांगायला पण मिळतील असं मला अशी आशा आहे. हो, म्हणजे काहीतरी आहे पुढे काहीतरी. हो, सो आज ते असते तर खरंच त्यांनाही खूप आनंद झाला असता आणि त्यांनी खूप जल्लोषात ते सगळं साजरं केलं असतं. पण घरात आता सध्या
कोण क्लोज आहे, आई की अभिनय? खरं सांगू तर वाईल ग्रोईंग अप आम्हाला आजी आजोबा कोणीच नव्हतं कधीच. म्हणजे आईचे आई वडील पण नाही आणि वडिलांचे आई वडील पण नाहीत. त्यामुळे आम्ही तिघच आहोत एकमेकांसाठी. बरोबर. तर म्हणजे बॉन्डिंग पण आम्हाला दिसत असतं सोशल मीडिया. तर आम्ही तिघच आहोत. मी राहिले मम्मी सोबत कमी, मी आणि दादा, मी आणि अभिनय एकमेकांसोबतच राहिलोय. म्हणजे आम्ही हॉस्टेलला होतो 7 वर्ष. तर मम्मी आम्हाला महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा वगैरे भेटायची. सो त्यामुळे आम्ही दोघं एवढे एकमेकांसोबत राहिलो की आम्हाला दोघांना एकमेकांची खूप सवय. म्हणजे आम्ही एकमेकांपासून 2 महिन्याच्या वर राहिलेलो नाही होत लांब. आत्ता ते पण झाले 2 महिने. तर आधी 1 महिना वॉज मॅक्झिमम आम्ही एकमेकांपासून लांब राहिलो एवढ्या लाईफ स्पॅन मध्ये. बट येस, म्हणजे मी दोघांची खूप क्लोज आहे. वेगळे वेगळे रिलेशन्स आहेत आमचे एकमेकांसोबत. म्हणजे मम्मी आणि अभिनयमध्ये भांडणं झाली की ते शांत करायला मला जावंच. म्हणजे ॲक्च्युली मी मध्ये पडत नाही, कारण दोघे 2 गरम टाळकीची माणसं आहेत. त्यामुळे मला शांत खूप म्हणजे कम्पेअर टू देम मी सतत चिडत असते. म्हणून ते माझ्या चिडण्याला आता काय अर्थच उरलेला नाही. आणि ते दोघं चिडले की मग जरा हेच होऊन जातं. सो पण ठीक आहे. आय मीन पण सिरियसली वी हॅव अ व्हेरी डिफरंट बॉन्ड. आणि आय लव्ह इट. या सेटवर सगळ्यात मस्ती करणारं कोण होतं आणि त्यातला किस्सा एखादा आम्हाला ऐकायला आवडेल? सगळ्यात मस्ती करणारं खरं तर स्वानंदीच होती, पण नंतर ती बोलली आता ती शांत होती. हो, पण नंतर आम्ही असं ठरवलं की आता आपण पण मस्ती करायची. मग आम्ही असं ठरवलं की काहीतरी करूयात असं मजेशीर काहीतरी. पण आम्हाला करायची गरज नाही पडली, कारण की काय आलं की तिच्या अवतीभोवती घुटमळणारा असा एक वेगळा सस्पिशियस माणूस होता कोल्हापुरातला, जो याचा डायहार्ड फॅन होता. आणि तो तिला सतत स्टॉकिंग करायचा, म्हणजे इकडे तिकडे बघत आणि सतत पाठलाग करायचा. आम्ही खूप वाचवण्याचा प्रयत्न केला स्वानंदीला, पण त्यांनी गाठलंच. आणि तो सतत म्हणजे आम्ही शूटिंग करतोय वरांड्यामध्ये वाड्याच्या, तिकडे यायचा. ही रिडिंग करते, सिन्सिअरली स्क्रिप्ट वाचते, काम करते त्याच्यावरती मेकअप रूममध्ये, तिकडे जायचा. आम्ही खूप मग ठरवलं नाही त्याला पकडायचं एक दिवस. आम्हाला काहीच कल्पना नाही ना असं कोणतरी हिला काही कधी करतंय, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आणि मग एकदा सुमितला पण दिसलं की काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. मग आम्ही तिला म्हणालं, बघ तुझे फॅन फॉलोअर्स किती आहेत आणि तुला असं वाटतंय की यार मी पहिलीच फिल्म करते किंवा काय. कोल्हापुरात इतका डायहार्ड फॅन होता तिचा. आणि नंतर मग स्वानंदीला सांगितलं आम्हाला की काय नेमकं झालं आहे ना स्वानंदी. काय हे सगळं, हे जे काही ते बोलले ते सगळं खोटं आहे. तर ह्या लोकांनी माझ्या दुसरा दिवस होता शूटचा आणि ह्या लोकांनी माझ्या मागे एक माणूस लावला. ह्या लोकांनी लावला. इट वॉज अ प्रँक. आणि तो मला सगळीकडे फॉलो करत होता. तो माझ्या मेकअप रूममध्ये येऊन मला बघत बसला. सेटवरती जाऊन तो सेटवरती वाड्याला असा म्हणतात ना, असे ते क्रिपी माणसं अशी वॉलला हे उभे असतात तसा तो उभं राहून मला बघत बसलेला. आणि मला काही माहीत नाही, माझं काही लक्ष नव्हतं. मी जेन्युइनली ते बोलले ना, मी सिन्सिअरली माझ्या स्क्रिप्टवरती काम करत होते. सुमितसोबत मी गिव्ह अँड टेक चाललेलं माझं, आणि माझं काही लक्ष नाही आहे. तर ह्यांना कळलं की ह्यांचा प्रँक फसतोय म्हटल्यानंतर बाबा काहीतरी करावं लागेल ना. तर हे उठले आणि मग नंतर सुमेध असं की बोलला, काय चाललंय हा काय इथे येतोय. आणि मग योगेश सर ना असे फक्त वरती बघितलं योगेश सरांनी ते स्क्रिप्ट डिस्कस करत असताना, आणि परत खाली बघितलं. आणि मग नंतर मी सुमेधला शांत करत होते, शांत करते तर हे उठले, हा तोच आहे ना तो सगळ्या मुलींच्या अंगावर जातो वगैरे वगैरे. आणि मग तेव्हा मला रिअलाईज झालं की बापरे काहीतरी डेंजर चाललं इकडे. आणि म्हणून मग मी घाबरले. मग सीन पॅकअप झाला, शूट पॅकअप झालं. आणि मग एंड ऑफ द डे तो येत होता मधून त्याला काही हे नव्हतं, तो असा मधून येत होता, कारण ह्यानेच सूट दिलेली ना त्याला. नाहीतर जर तो नसता प्रँक म्हणजे नॉर्मल असता तर तो नसताच, दिसलाच नसता नंतर. तर नंतर बाय एंड ऑफ द डे आम्ही गाण्यावरती असंच डान्स करत होतो रँडमली पॅकअप झाल्यानंतर. तर ह्या लोकांनी, प्रोड्युसरने, ह्यांनी आणि DOPने त्याने त्या मुलाला खेचून आणलं डान्स करायला. आणि मी घाबरले भाई. आणि सुमेध वॉज स्टील इन कॅरेक्टर की बाबा अजून तो प्रँकच आहे म्हणून. तर मी सुमेधकडे जाऊन अशी उभी राहिले की बाई काय करतायत सुमेध, त्यांचं काय चाललंय. तर सुमेध नंतर मग तोच हसायला लागला की बाबा हा प्रँक होता वगैरे. मी रडकुंडीला आले, कारण तू खूप प्रँक करायचीस, ते व्हिडिओचे आम्ही बघायचो. कसं वाटलं तुझ्यासोबत हा प्रँक घडला? क्रिपी प्रँक होता. पण ठीक आहे, म्हणजे मी जेन्युइनली रडकुंडीला एका पॉइंटला आलेले. माणसाला की काय चाललंय, काय होतंय एका पॉइंटला. बट आय मीन येस,
ह्याने काहीतरी भलतंच सांगितलं तुम्हाला, ते नाही खरं. आणि हा प्रँक जेव्हा अभिनयला कळाला तेव्हा त्याचं काही रिॲक्शन होती? कारण तू त्याच्यासोबत बऱ्याचदा प्रँक करतेस, आम्हाला दिसतं. मी अभिनयसोबत बसता उठता प्रँक करत असते, पण त्याला मला नाही वाटत हा माहिती. मम्मीला सांगितलेला, योगेश सरांनीच मम्मीला फोन करून सांगितला की आम्ही आनंदीसोबत असं प्रँक केलं म्हणून. पण अभिनयला मला अभिनय तेव्हा स्वित्झर्लंडला होता. Okay. तो अशिकेचं शूट चाललेलं त्याचं, त्यामुळे तो आमचं तेव्हा कमी झालं असेल बोलणं. पण आय डोंट रिमेंबर टॉकिंग टू, वर्ष झाली त्याला. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला वेळ दिला. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या सिनेमाचा प्रतिसाद बघता हा सिनेमा खूप हिट होतोय आणि असाच प्रतिसाद होऊन तो अजून हिट होऊ दे, त्याची सक्सेस स्टोरी आपण इथेच करूया, अशा शुभेच्छा तुम्हाला. आणि थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. आणि प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आमचा पिक्चर बघा. मन येड्यागत झालं ते आता नुकतंच 1 मार्चला रिलीज झालंय. तर प्लीज कळवा, तुमचा प्रतिसाद द्या आणि कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा. थँक्यू. थँक्यू सो मच. कॅमेरामन मंगेश वनेसह सायली कोलगेकर, झी मीडिया, मुंबई.